करायचे श्रवण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 19. शिकवण. समास 3. करंट लक्षण निरूपण. नाम श्रीराम समर्थ. जय सद्गुरु. समर्थांनी दशक 3. करंट लक्षण निरूपण. तर करंट म्हणजे काय? करंट म्हणजे मूर्ख, दुर्गुणी, अधर्मी, नालायक, अविवेकी मनुष्य म्हणजे करंट. म्हणजे दगडासारखा. त्याची लक्षणं सांगितलेली आहेत, म्हणजे ओळख सांगितली आहे, गुण सांगितले, वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. तो कसा ओळखायचा आहे, करंटपणाची लक्षणं कशी ओळखायची आहेत ते समर्थाने इथे निरूपण दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ते आपल्याला आता ओळखायचं आहे. मूर्ख, अविवेकी आणि दुर्गुणी मनुष्याची लक्षणं कोणती आहेत हे इथे समर्थाने सांगितलेले आहेत. त्यामधला पहिला आहे तो आळस. जो आळशी असतो तो. दुसरा जो प्रयत्न करत नाही तो. तिसरा वाईट संगती जो धरतो. चौथा ज्याच्याकडे अहंकार येतो, कठोर बोलतो. 6वा जो शहाण्यांचा सल्ला ऐकत नाही आणि स्वतःच खरं मानून इतरांचं नुकसान करतो. हे सर्व करंटपणाची लक्षणं आहेत. पहिल्या ओळीत सांगितलं आहे, सूचित करुणी अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. म्हणजे अंतःकरण एकाग्र करून समज म्हणता आता करंट लक्षण ऐका. या करंटाचा त्याग केल्याने सदैव लक्षणं जी चांगली लक्षणं आहेत ती अंगी बाणेल. ही मूर्खाची लक्षणं जी आहेत आत्तापर्यंत आपण ऐकायला आलो आहे, मूर्खाची लक्षणं आहेत. वाईट संगत आहे, ती जर लक्षात ठेवली तर आपण त्या दोषापासून दूर राहू आणि चांगले आचरण करू. पापा करिता दरिद्र प्राप्त दरिद्र होय पाप संचित ऐसे होत जात क्षणाक्षणा. म्हणजे पूर्वजन्मीचा पापामुळं दरिद्र प्राप्त होतं आणि या दरिद्रामुळे आणखी पाप होतं. असं क्षणाक्षणी होत राहतं. म्हणजे वाईट सवयी, वाईट वर्तनामुळे माणूस पापाकडे जातो. अशा वागण्यामुळे त्याची अधोगती होते. आपल्याला आता चांगलं वागता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं राहता आलं पाहिजे. जो पास्ट होता, जो भूतकाळ होता तो पापरहित होता, ठीक आहे. पण जो आत्ताची घडी आहे ती आपल्याला चांगली साधायची आहे, जेणेकरून आपला जो भविष्यकाळ येईल, कुठला जन्म येईल तो चांगल्या ह्याच्यामध्ये राहून जाईल. तिसरं दिलं आहे, ज्या कारणे करंट लक्षण ऐकोणी त्यागची कर्ण म्हणजे काही एक बाण सदैव लक्षण. म्हणून ही मूर्खाची लक्षणं समजून सांगितलेली आहेत. त्यांचा त्याग करायचा आहे, तेव्हाच चांगलं गुण आणि सदाचार अंगी येतील. म्हणून समज सांगतात, अभागी माणसाची जी लक्षणं आहेत ते आपल्याला त्यागायची आहेत. आणि जी चांगलं आहे, जे भाग्यवान माणसांची लक्षणं आहेत, चांगली संगतीची माणसं आहेत, त्याचं थोडंफार आपल्या अंगी घ्यायचं आहे, माणसाचं लक्षण घ्यायचं आहे. करंट्यास आळस आवडे यज्ञ कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा. जो करंट असतो, जो आळशी असतो त्याला आळस आवडतो. दिवसभर रात्र झोपायला आवडतं. त्याला प्रयत्न करायला आवडत नाही, मेहनत करायला आवडत नाही. त्याची जी वासना असते, इच्छा असतात, त्या सर्व अधर्माकडे असलेले असतात. त्याला काहीच आवडत नाही, त्याला प्रयत्न करायला आवडत तर काहीच नाही. तो सगळा
वासनेच्या आहारी गेलेला आहे आणि तसाच तो अधर्मातच वावरत राहतो. दिले त्याची वासना वावडे अधर्मी सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेच बोलो सैरा वैरा कोणी एकाच्या अंतरा माने चिळा. मग काय असतं, जो करंटा असतो तो सदा भ्रमिष्ट, नेहमी निराश, उदास, अस्वस्थ. आणि कोणी त्याला काही बोललं तर उगेच बडबड करतो, सैरा वैरा बोलत असतो. तो कोणाच्या मनाच्या भावना समजून घेत नाही. कोणालाही शिवीगाळ करेल, उगीच बडबड करेल, इतरांच्या भावना समजून घेणार नाही. ही सर्व करंट अफेअरची लक्षणं आहेत. कधी पण बोलताना आपल्याला शांतपणाने बोलता आलं पाहिजे. समोरचा माणूस कितीही वायफळ जरी बोलत असला, टोकून जरी बोलत असला, तरी आपला संयम शांत ठेवायचा आहे. लेहो नेने वाचू नेने सदा सुत घेऊ नेने हिशोब की तो बराखो जाणे धारणा नाही. म्हणजे ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला बाजारहाट करता येत नाही, हिशोब ठेवता येत नाही, तर त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीवर त्याचं मन एकाग्र राहू शकत नाही. ज्याचं जिथं मन एकाग्र राहत नाही तिथं तो कोणत्याही गोष्टी करू शकत नाही. हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याची संगतीची आवडी कदापि नाही. म्हणजे तो वस्तू हरवतो, सदा वस्तू हरवतो, पाडतो, फांडतो, सांडतो, फोडतो, काही असेल, विसरतो, अनेक चुका करतो. पण अशा नाना खोडी ज्याच्या अंगी असतात त्याला भल्या माणसाची संगतीची आवड नसते, तो तिथे जात पण नाही. चाटगडी मिळविले कुकर्मी मित्र केले खटनट एक वटिले चोरटी पापे. म्हणजे जो कुकर्मी असतो, जो खुशामत करणारे असतात, जे वाईट कृत्य करणारे जे मित्र आहेत, डोंगी करणारे, चोरट्या करणारे प्रवृत्तीचे लोक तो निवडत असतो, तो त्याच्या संगतीत असतो आणि तो तसा वागत असतो. ज्यासी त्यासी कळकळा स्वये सदाचा चोरटा परघातकी दाटा मोठा वाटापाडी. म्हणजे तो सर्व चुकीचं वर्तन करतो. सांगतात ज्याच्या अंगी वाईट लक्षण आहे तो सर्व चुकीचं वर्तन करतो, इतरांचं नुकसान करतो, लोकांमध्ये भांडणं करतो, फूट पाडतो. म्हणून समर्थांनी सांगितलं, इथं मूर्खाची लक्षणं दिलेली आहेत. त्याचा त्याग करून परिश्रम आणि चांगलं आचरण स्वीकारण्याचा उपदेश दिलेला आहे. पुढे समर्थ सांगतात, आळसे शरीर पाळिले परंतु पोटेवणी गेले सुखे फिके होऊन झाले पांगराया. सुडके मिळेनासे झाले पांगराया. म्हणजे प्रथम आळशी माणूस काय करतो, शरीराची काळजी घेत नाही, व्यायाम करत नाही, काहीच नाही. त्यामुळे त्याला उपासमार, अशक्तपणा, दारिद्र्य येतं, आजार येतात. कारण का? शरीर आळस. म्हणून समज सांगतात, शरीर दृष्टी चांगली असली पाहिजे. कमीत कमी 15 ते 20 मिनटं दिवसातून आपल्याला व्यायाम करता आला पाहिजे. उठक बैठक असेल, रनिंग असेल, काहीही असेल ते आपल्याला करता आलं पाहिजे. आपलं शरीर स्वस्थ असलं पाहिजे. आणि जर आपण कंटाळा केला तर पोटेवणे फुगे, म्हणजे त्याचं पोट पुढे येईल.
त्याला खायला अन्न मिळणार नाही, बांगरायला सुटके मिळणार नाही, ते दिले फाटके तुटके वस्त्र मिळत नाही, अशी स्थिती होते. आळसे शरीर पाळी, अखंड कुशी कांडोळी, निद्रेची पाडी सुकाळी आपणासी. म्हणजे आळशी माणूस नेहमी लोळत असतो. तो कार्य करताना काहीच दिसत नाही, म्हणजे काम करण्याऐवजी त्याला झोप आवडते आणि तो झोपेतच सर्व वेळ घालवतो. आता नवीन आलं आहे, सतत 24 तास व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे अजून नवीन आलं आहे. हे सर्व आळस बनण्याची कामं आहेत. जनाचे मित्री करेना, कठीण शब्द बोले नाना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. तो कोणाशी मैत्री नाही करत, कोणाशी प्रेमाने वागत नाही, आपुलकीने वागत नाही, कठोर अपमानासोबत बोलतो. त्याला कोणताही मनुष्य जवळ करत नाही, अशी त्याची अवस्था होते. ज्यांनी मैत्री करीना, कोणाशीच मैत्री करत नाही, सगळ्यांना उधळून लावतो, सगळ्यांना उडून उत्तर देतो, मग त्याला मूर्ख बोलल्याशिवाय कोणी राहू शकत नाही, त्याला कोण जवळ करू शकत नाही. पवित्र लोकांमध्ये भिडावे, वोंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे जननिंद क्रिया. म्हणजे पवित्र लोकांमध्ये जायला त्याला संकोच वाटतो, लाज वाटते. ओंगळ लोकांकडे तो निशंक धाव घेईल. त्याला नेहमी लोकांमध्ये जे निंदे मानले जातात त्या गोष्टी करायला त्याला मनापासून आवडतं. सज्जन जे असतं, सज्जन आहेत, जे संतांची भूमिका असलेले आहेत, त्यांचा सहवासास तो संकोचतो, लाज वाटतं. पण वाईट माणसांमध्ये, वाईट लोकांमध्ये तो मोकळ्यापणाने जाईल. त्याला लोकांची निंदा करण्यात आवडतं. हे सर्व पापाची लक्षणे आहेत. ते कैचा परोपकार, कैसा बहुतांचा संवार, पाप अनर्थी अपस्मार सर्वा बुद्धी. म्हणून समोर सांगतात, ही जो अशी लोक असतात, अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार? अशा माणसांकडून परोपकार होत नाही. आपला जन्म परोपकारसाठी भेटलेला आहे आणि अशी करंटपणाची लक्षणं असतील ते परोपकार होत नाही. उलट ते इतरांचं नुकसान करतो, पाप वाढवतो, अनर्थ घडून आणतो. आणि हे वागणारा सर्व दृष्टीनं असंबद्ध असतो. शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकांचं मानेना, बोलणे त्याचे. म्हणजे जो करंटा जो आहे तो कधीच शब्द सांभाळून बोलत नाही, सगळ्यांना उलट उत्तर देतो. एकदा बोलायला लागला तर कोणाला ऐकत नाही, आवरत नाही, त्याचं बोलणं कोणाला आवडत नाही, सतत वाईट काय असेल ते बोलतो. म्हणजे बोलण्यावर तो विचारपूर्वक बोलत नाही, बोलण्यावर त्याचा ताबा नाही आहे, म्हणून लोक त्याचं बोलणं मानत नाही. कोणी एकाचा विश्वास नाही, कोणी एकांचं सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताटा. म्हणजे असं जर वागलं तर कोणत्याही मनुष्याचा त्याचा विश्वास होऊ शकत नाही. कोणी अशी सख्य नाही, म्हणजे पटत नाही, प्रेमाने वागत नाही, त्याच्या अंगी जे विद्या आहे, ते वैभव आहे, असं काहीच नसतं. त्याला ज्ञान, गुण, प्रतिष्ठा काहीच नाही, फक्त दिखावा असतो. आणि त्याचाच उगाचीच ताटा मात्र करत असतो, अहंकार असतो. राखावी बहुतांचे अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसी विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. त्याला जर आधी अनेकांची अंतर राखायची आहेत, मन राखायचं आहे, नंतर जर भाग्य उदयास येत असेल, यासारखी विवेकाची उत्तरं मिळू लागतील. ते ऐकूनच घ्यायला मागत नाही. सर्वांशी चांगले संबंध ठेवावं, त्यामुळे भाग्य वाढेल. पण मूर्ख माणूस हा सानाचा सल्ला ऐकत नाही. स्वये आपणास कळेना, शिकविले ते ऐकवेना,
तपासी उपाय नाना तयासी उपाय नाना काय करती. म्हणजे स्वतः आपणास कळेना, म्हणजे स्वतःला काही समजत नाही तर इतरांना काय शिकवणार. शिकवलं तरी ते ऐकत नाही, म्हणून नाना उपाय केलं तरी त्याचं काय होऊ शकत नाही. म्हणजे स्वतःलाही काही समजत नाही आणि दुसऱ्यांना शिकवायला जर तरी समजत नाही. म्हणून अशा व्यक्तीला सुधारणं कठीण असतं. कल्पना करी उदंड काही प्राप्तव्य तो काहीच नाही. अखंड पडिला संदेही अनुमानाचे. कल्पना म्हणजे स्वप्न, भ्रम. स्वप्न तो काहीही बघेल, उदंड बघेल. मला इकडे जायचं आहे, मला तिकडे फिरायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा, काही स्वप्न असतील, काही कल्पना असतील, मोठी मोठी स्वप्न असतील. पण जर प्रयत्न केलंच नाही तर त्याचं फळ मिळणारच नाही. म्हणून ते जे काही आहे अखंड पडला संदेही अनुमाने, मग हे सर्व संकेत राहतो, स्वप्नात राहतो. उदंड कल्पना करीत राहिला तरी काही प्राप्त होत नाही. नेहमी अनुमानाचं संध्यात पडलेलं असतं. पुण्य मार्ग सांडिला मने पाप झडावे कशाने. निश्चया नाही अनुमाने नाश केला. म्हणजे तो पुण्याचा मार्ग सोडून तो पापाच्या मार्गावर जातो, चुकीच्या मार्गावर जातो. ठाम विचार जर नाही तर स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून समज म्हणतात, मनाने पुण्यमार्गाचा त्याग केलेला असेल तर त्याचा पाप नष्ट होणार तरी कसं. म्हणून मनात कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय नसल्यानं केवळ कल्पना करीत राहिलं तर त्याचा नाश आहे. काही एक पुरते कळेना सभेमध्ये बोलू राहेना. बाष्कळला बडा जना कळव आले. म्हणजे त्याला काही पुरतं कळत नाही, काहीच कळत नाही, मात्र सभेमध्ये त्याला बोलल्याशिवाय राहत नाही. आणि लोकांना थापाड्या लबाड आहे हे लगेच समजून येतं. म्हणून माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती मिळत नाही. लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही. म्हणून अवलक्षणी माणसाची जिकडे तिकडे थुतू होते. जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे. जी अवलक्षणी लोक आहेत, जे अवगुण आहेत, त्यांच्याकडे थुतू होते. मरावे पदे कीर्ती रूपे उरावे. माणसाला असं बघता आलं पाहिजे की मरणानंतर त्याची कीर्ती अखंड गाजली पाहिजे. आपण इथे प्रयत्नच करत नाही तर आपली कीर्ती होईलच कशी. भल्याची संगती धरीना आपणाशी शहाणे करीना. आपला आपण वैरी जाना स्वैत नेने. म्हणजे चांगल्या माणसाची संगती धरली तर आयुष्य चांगलं होतं. जो माणूस भल्यांची संगती धरतच नाही, आपणा जो शहाणा करत नाही, तर आपलं स्वहित होऊ शकत नाही आणि तो स्वतःचाच वैरी बनतो. ज्याला स्वतःचं चांगलं करता येत नाही, हित करता येत नाही, तो स्वतःचा वैरी बनतो. लोकांशी बरे करावे ते उसने सवेची घ्यावे. ऐसे जयाच्या जीवे जाणीचे ना. म्हणजे लोकांशी बरे करावे. आपण लोकांचं बरं केलं की लोक आपलं बरं करतात, हे सत्य आहे. जर तुम्ही थोडी कोणाला मदत केली तर त्याची डबल परतफेड आपल्याला मिळत असते, या जन्मातच मिळते, हे खरं आहे. पण हे करंट्या जीवाला कळतच नाही. ऐसे जयाच्या जीवे जाणीचे ना. जर तुम्ही आज कोणावर ज्याला खरंच गरज आहे त्याच्यावर तुम्ही जर 1 रुपया खर्च केला तर पुढच्या तुमच्या कधी उपयोगाला 2 रुपये नक्कीच मिळणार. हे फळ आहे, हे मिळणारच आहे. पण ज्याच्या कोणाच्या अंगी हे समजतच नाही आहे, उपकाराची भाषा होतच नसेल, उपकार करायची त्याच्यात आवडच नसेल, तर त्या करंट्या जीवाला काहीच कळणार नाही. आपला हा जन्म परोपकारासाठी झालेला आहे.
पहिला कमवून स्वतः कमवून, आपल्या फॅमिलीसाठी कमवून, जेवढा पैसा राहील तेवढा ठेवून, जो काही वरचा पैसा असेल, काहीही असेल, धनधान्य असेल, काहीही असेल, तो आपल्याला परोपकार करायचा आहे, दान करायचं आहे, तेव्हाच पुण्य मिळणार आहे. जे ते नाही उत्तम गुण, ते करंट्याचे लक्षण, बहुतांचे न म्हणे ते अवलक्षण, सहजची झाले. म्हणजे जेथे उत्तम गुण नाही ते करंटपणाचे लक्षण आहे. आणि पुष्कळांना हे मान्य होत नाही. आपण जर त्यांना सांगायला गेलो की हा गुण वाईट आहे, हा गुण चांगला आहे, पण ते मान्य करत नाही की आम्ही जे करतोय ते वाईट करतोय, हे त्यांना मान्य करत नाही. ते सहजच समजून येतं. अवलक्षण आहे, अवगुण आहे, ते आपल्याला लगेच समजून येतं. कार्यकारण सकळ काही, कार्य विन तो काहीच नाही, निकामे तो दुःख प्रवाही, वाहतची गेला. म्हणजे जगातील सर्व व्यवहार साक्षेप आहेत. आपण जर कोणाच्या उपयोगाला पडलो तरच ते आपले कार्य करतो. आणि निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झालं तर नेहमीच दुःख प्रवाहात वाहत राहतो. बहुतांचं मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, निराश्रही पडे उघडा, जेथे तेथे. म्हणजे जेथे पुष्कळांना मान्य नसतो, बहुतांचे मान्य थोडा. म्हणजे लोकांना जिथं आवडत नसेल तर त्याच्या पापाला जोड नाही, तो पापी जाणावा, त्याला कोणी आश्रय देऊ शकत नाही. आणि तिथे तो उघडा पडतो. दिलंय निराश्रयी पडे उघडा, जेथे तेथे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, त्याने मनासारखा व्हावे सकळ काही. म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग करायचा आहे. उत्तम गुण कोणते आहेत ते शोधायचे आहेत, ते घ्यायचे आहेत, अंतरी बांधायचे आहेत, मग सर्व काही त्याच्या मनासारखे होते. आता समर्थांनी एवढं करंटपणाची लक्षणं दिलेली आहेत. 1 ना 2 लक्षणं ही आपल्यामध्ये आहेतच, प्रत्येकाच्या अंतरी आहेत, ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत. त्या अवगुणांचा त्याग करायचा आहे. जर आपल्याला वाटत असेल आपण कोणाचं चांगलं म्हणजे वाईट बोलत नाही आहे, सर्वांशी नम्र बोलतो, पण आपण उपकार करतच नाही, आपण जर दान धर्म करतच नाही, तर हा सर्व मोठा पाप आहे. म्हणून समोर सांगतात, जेवढं आपणाशी आहे, आपल्याकडे आहे, त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर ते वाटून टाकायचं आहे. तो ज्ञान असो, पैसा असो, धन असो, काहीही असो, आपल्याकडे ज्याच्यापेक्षा म्हणजे आपण बोलतो ना, मला एवढंच लागेल, तर अपेक्षापेक्षा जास्त जर झालं तर ते पूर्ण देऊन टाकायचं आहे. ते विष असतं. तुम्ही कितीही अन्न खावा, अन्न जेवा, जास्त जेवलं तर विष नक्कीच होतं. म्हणून आपल्याला जेवढी ताकद आहे, जेवढे आपण सक्षम काय बोलतो आपण, जेवढं साठवू शकतो तेवढंच साठवायचं आहे. बाकी सर्व सोडून द्यायचं. ते कितीही चांगलं असलं, कितीही गोडधोड असलं, कितीही काही असलं तरी तेच आपल्याला सोडता आलं पाहिजे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेने मनासारखे फावे सकळ काही. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.